नमस्कार माता भगिनींनो. तर माझी लाडकी बहीण या योजनेचा नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता जो आहे हा तुम्हाला केव्हा मिळणार आहे? तुम्हाला 3,000 मिळणार आहे की 4,500 रुपये मिळणार आहे? याबाबतची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर पहिल्यांदा आले असाल चॅनलला सबस्क्राईब करा. महाराष्ट्रातील प्रत्येक योजनेची माहिती तुम्हाला आपल्या बरेचसे महिला आतापर्यंत नोव्हेंबरच्या हप्त्याची वाट पाहत आहे. नोव्हेंबरच्या हप्त्यावर जी पण आलेला होता आणि 15 तारखेपर्यंत हा हप्ता मिळाला पाहिजे होता. तर महिलांना आचारसंहिता असल्यामुळे हे पैसे आले नाही. तर 24 तारखेला संजय गांधी निराधार योजना याचे पैसे पाठवण्यात आलेले आहे. फक्त माझी लाडकी बहीण या योजनेचे पैसे अजून पाठवायचे आहे. नोव्हेंबरचा पण हप्ता आला नाही आणि डिसेंबर पण आता संपत आलेला आहे. त्याचा पण हप्ता अजून बाकी आहे. तर मिळालेल्या माहितीनुसार तुम्हाला नोव्हेंबर आणि डिसेंबरचे हप्ते जे आहे हे एकत्रित मिळण्याची शक्यता आहे. ते पण 14 जानेवारीच्या पूर्वी. हो महिलांनो, 14 जानेवारीच्या पूर्वी तुम्हाला हे हप्ते मिळण्याची शक्यता आहे. 3,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये पाठवले जाऊ शकतात. कारण 15 जानेवारीला महानगरपालिकेची निवडणूक आहे. याचा फायदा सरकारला व्हावा यासाठी तुम्हाला हे 3,000 रुपये पाठवले जाण्याची शक्यता आहे. आणि तर झालं तर तुम्हाला 1,500 रुपये या ठिकाणी आणखी पण पाठवल्या जाऊ शकतात. 100% पाठवणार याची काही गॅरंटी नाही, पण पाठवल्या जाऊ शकतात. कारण न्यूजमध्ये बातमी आलेली होती की तुम्हाला 4,500 रुपये एकत्रित पाठवला जाऊ शकतो. म्हणजे जानेवारी हप्ता जो आहे हा पण तुम्हाला ॲडव्हान्समध्ये पाठवला जाऊ शकतो. पण या ठिकाणी 3,000 रुपये 100% तुमच्या खात्यामध्ये पाठवल्या जाणार आहे. ते पण 14 जानेवारीच्या अगोदरच. तर हा व्हिडिओ बघा. या न्यूजमध्ये तुम्हाला सांगितलेलं की 3,000 कसे मिळणार आहे आणि 4,500 तुम्हाला या ठिकाणी कसे मिळणार आहेत. पूर्वी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाडक्या बहिणींना एकूण 3 हप्ते म्हणजेच 4,500 रुपये मिळणार आहेत. त्यातील नोव्हेंबर महिन्याचा लाभ पुढील आठवड्यात जमा होण्याची शक्यता आहे. शिवाय मकर संक्रांतीपूर्वी डिसेंबर आणि जानेवारीचे असे 2 हप्ते सुद्धा एकत्रित मिळते. म्हणजेच 3,000 रुपये एकत्रित देण्याचं नियोजन सुरू आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी खरं तर ही माहिती दिलेली आहे. लाडकी बहीण योजनेचा लाभ सुरू ठेवण्यासाठी ई-केवायसी बंधनकारक करण्यात आलेली आहे आणि त्यासाठी 31 डिसेंबरची मुदत सरकारकडून दिली गेली आहे. पण आता सुरू असलेल्या महापालिका निवडणुका आणि आगामी जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमुळे ई-केवायसीला पुढे आणखी 1 महिन्याची मुदतवाढही मिळू शकते. सध्या महानगरपालिकेची रणधुमाळी सुरू असून डिसेंबर अखेर जिल्हा परिषद तुम्ही व्हिडिओ पूर्ण पाहिलेला. या ठिकाणी स्पष्ट म्हटलेलं आहे महिलांच्या खात्यामध्ये 3,000 किंवा 4,500 रुपये पाठवला जाणार आहे. पण 3,000 जो हप्ता आहे हा 100% तुमच्या अकाउंटमध्ये येणार. तो पण 14 जानेवारीच्या अगोदर म्हणजे 8 ते 10 जानेवारी दरम्यान हा हप्ता तुमच्या खात्यामध्ये येणार आहे 3,000 रुपयाचा. म्हणजे नोव्हेंबर आणि डिसेंबरचे पैसे एकत्रित तुमच्या खात्यामध्ये पाठवले जाणार आहे. ठीक आहे. तर याबाबतची आणखी काही अपडेट आले की त्या व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचवेल. त्यासाठी चॅनलला तुम्ही आता सबस्क्राईब करून ठेवा. त्याचबरोबर महाराष्ट्रातील इतर योजनेची माहिती पण तुम्हाला आपल्या YouTube चॅनल मिळत राहील. तर व्हिडिओ महत्त्वाचा, जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.